नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सार्थक आनंदनं विचारत असतो की आनंदी नक्की आली आहे, तुम्ही प्लीज मला सांगा, असे वेड्यासारखे विचारत असतो. तेव्हा सुखदा त्याला म्हणते की अरे, अण्णा म्हणतात की त्याप्रमाणे खरंच आनंदी आली असती तर ती तुला नक्की भेटली असती, तुझ्याशी बोलली असती. ज्या अर्थी ती तुला भेटली नाही त्या अर्थी तुला नक्की भास झाला असेल. ज्या व्यक्तीवर तू इतका प्रेम करतो आणि जी व्यक्ती तुझ्यावर इतके जीवापाड प्रेम करते तर ती व्यक्ती तुझ्यापासून जास्त काळ लांब नाही राहू शकत आणि ती जर आली असती तर नक्की ती तुला भेटली असती. तेव्हा सार्थक रडतच सॉरी म्हणतो आणि बाबा, काही कळले तर मला नक्की सांगा, कारण सार्थकची अवस्था इतकी भयानक झालेली असते, डोळ्यामधून सारखे आनंदीसाठी पाणी येत असते. परंतु आनंदी मात्र हे सर्व चोरून तर बघत असते. तिला सुद्धा सार्थकची अवस्था नाही बघत, परंतु ती तर मात्र सार्थक समोर यायलाच तयार नसते. अण्णांना सुद्धा सार्थकची ती अवस्था बघून खूप वाईट वाटते. डोळ्यामध्ये पाणी आणून ते हो म्हणतात. तेव्हा सार्थक आणि सुखदा बाहेर येणार तोच लगेच आनंदी एका खांबामागे जाऊन लपते. सार्थकला फक्त चालता सुद्धा येत नसते आणि त्याची ती अवस्था बिकट बघून आनंदीला सुद्धा खूप वाईट वाटते. ते दोघे निघून गेल्यानंतर धावतच आनंदी घरात येते. आई, अण्णा, दादा, तुम्ही सार्थक सरांना काही सांगितले तर नाही ना? मनोज म्हणतो की काय? आनंदी, तू सांग की आम्ही त्यांना काय उत्तर द्यायचे. अण्णा विचारतात की आनंदी, तू कुठे गेली होतीस आणि भिजली कशी? तेव्हा आनंदी म्हणते की अहो अण्णा, सकाळी सार्थक सर आणि सुखदा हे किचन समोर प्लेट ठेवण्यासाठी येत होते, म्हणून मी किचनच्या खिडकीतून उडी मारून पळून गेले. तिकडे दहीहंडी सुरू होती आणि नेमकं शकू मला तेथे भेटली. अण्णा, तिने मला फोर्स केला दहीहंडी फोडण्यासाठी, म्हणून मी वर चढले होते. तर अण्णा म्हणतात की म्हणजे सार्थकराव जे म्हणत होते ते अगदी खरे होते, त्यांनी तुला पाहिले होते. आनंदी म्हणते की हो अण्णा, पण आता नेमकं काय करावे खरंच मला नाही कळत. तेव्हा मालती म्हणते की अगं आनंदी, तू दहीहंडी फोडण्यासाठी वरती का चढलीस होती? आणि सार्थकराव तर सांगत होते तू पडली होती. ते होते म्हणून ठीक आहे, नाहीतर तुला काही झाले असते तर? आनंदी म्हणते की आई, अगं मी एकदम व्यवस्थित आहे, मला काही झालेले नाही. तेथे कोणीच ऐकत नव्हते, सर्वांनी फोर्स केला आणि शकूर सुद्धा ऐकायला तयार नव्हती आणि तिने इतका आग्रह केला म्हणून वर चढले. मालतीच्या डोळ्यात पाणी येते. ती म्हणते की अगं तू एकतर अगोदरच एका अपघातातून वाचली. आनंदी तिच्या हात धरते. आई, अगं नको इतकी काळजी करू. तर मालती म्हणते की अगं बाळा, कशी काळजी करू नकोस. तेव्हा आनंदी म्हणते की अगं मला आता वेगळ्याच गोष्टीचे टेन्शन आले. सार्थक सरांनी मला पाहिले आणि नक्कीच त्यांना संशय आला असेल म्हणून ते इकडे आले होते. मनोज म्हणतात की आनंदी, अगं संशय काय, त्यांनी तर तुला चक्क पाहिले, त्यामुळे सार्थकराव आता काही शांत बसायला तयार नाही, नक्की ते तुला शोधण्याचा प्रयत्न करतील. तेव्हा लीना म्हणते की आनंदी, अगं हरकत का आहे, मुळात आपण त्यांच्यापासून काही सर्व लपून ठेवायचे. अगं आनंदी, आपल्या प्रत्येकासमोर दोन पर्याय असतात, योग्य आणि अयोग्य, आणि आम्हाला हे सर्वांना दिसते तू अयोग्य पर्याय निवडतेस. आनंदी, तुझ्या लक्षात येते का हे बघ, अजून सुद्धा वेळ गेलेली नाही, तू सार्थक सरांना जाऊन भेट. तर आनंदी म्हणते की वहिनी प्लीज, आणि हे बघ आता त्यांचे लग्न सुद्धा ठरले. तेव्हा मनोज म्हणतो की आनंदी, अगं तू इथे नाहीस म्हणून त्यांनी लग्नाला होकार दिला, आणि तू जर इथे असती त्यांना माहित असते तर त्यांनी लग्नाला होकार दिलाच नसता. अगं आनंदी, सार्थकरावांचे अजून सुद्धा तुझ्यावर प्रेम आहे, अजून सुद्धा ते तुझी वाट पाहतात. त्यांना दिसली की तू इथे आली म्हणून आणि काळजीपोटी ते इथे विचारण्यासाठी आले होते. अगं ते अजून सुद्धा तुझ्यावर प्रेम करतात, तू त्यांचा विचार तरी कर. तेव्हा आनंदी म्हणते की दादा प्लीज गप्प बस, मला या विषयावर नाही बोलायचे. तर अण्णा म्हणतात की मनोज जाऊन दे, थांब. आणि आनंदीला विचारतात की मला सांग की तू असे का करतेस? सार्थकराव आणि तुझा संसार तर सुखाचा चालू होता, मग त्यातून तू अशी मध्येच का निघून गेली? का तू त्यांना तुझ्यापासून दूर करतेस? तेव्हा आनंदीच्या डोळ्यात पाणी येते आणि सुधाने जे काही तिला चॅलेंज दिलेले असते की तुझा भाऊ निर्दोष नाही, मी त्याला सोडून आणेल, पण त्यासाठी तुला सार्थकला कायमचे सोडून जावे लागेल, हे सर्व क्षण आठवतात. आणि त्या बदल्यात सुधाने डिव्होर्स पेपरवर तिच्याकडून सह्या घेतलेल्या असतात. अण्णा म्हणतात की अगं सार्थकरावांना माणुसकी म्हणून कुठेही नाव ठेवायला जागा नाही, पण तरी सुद्धा तू असे का करतेस? तेव्हा आनंदी म्हणते की सॉरी अण्णा, मी तुम्हाला हे नाही सांगू शकत, आणि आनंदी आपल्या रूम मध्ये निघून जाते. तेव्हा मालती म्हणते का जाऊन द्या, तिला जर एकांतात राहायचे असेल तर तिला वेळ द्या, तिला तिचा निर्णय घेऊन द्या. तेव्हा मालती आनंदीसाठी देवाला हात जोडते. त्यानंतर इकडे सार्थक घरी आलेला असतो आणि त्याला सारखे ते क्षण आठवतात की आनंदीला त्याने झेललेले असते. आनंदी त्याच्या डोळ्यासमोर होती. तेवढ्या तिथे आदर्श येतो. आदर्श विचारतो की काय झाले, तू अण्णांना भेटून आलास का? तर सार्थक म्हणतो की हो. तेव्हा आदर्श म्हणतो की आता तरी पटलेस का ती आनंदी नव्हती म्हणून? तेव्हा सार्थकच्या डोळ्यात पाणी येते आणि ब्रो असे कसे शक्य आहे रे,
अरे खरंच माझा अजून सुद्धा विश्वास नाही बसत की ती आनंदी होती. एवढ्या वर्षांनी ते अचानक माझ्या समोर आल्या होत्या आणि कसा तो भास असेल, तोच चेहरा, तेच निरागस डोळे. तेव्हा आदर्श म्हणतो की अरे सार्थक, ही सर्व आपल्या मेंदूची करामत आहे. तुला माहिती आहे ना, जी गोष्ट आपल्याला मनापासून हवी असते तर तीच गोष्ट आपल्या समोर तो उभी करतो. म्हणजे जे काही आपल्या विचारात असते ते आपल्या मनावर छापले जाते आणि तेच डोळ्यासमोर येते. अशा खूप काही केसेस आहे आणि सर्व इंटर कनेक्टेड आहे. तुझं प्रेम खरं आहे आणि शिवाय आईने सकाळी त्या घटनेची प्रेरणा तर केलीच होती. भलेही ती खोटं बोलत होती, पण कुठेतरी तुझ्या मेंदूने खरं तर बोलत नाही अशी शक्यता तयार केली होती. त्यामुळे तुला ती दिसली आणि भलत्याच मुलीला तू तुझी आनंदी समजून बसलास. एवढं सिंपल आहे आणि असेच होते. तेव्हा सार्थकला आदर्शचे म्हणणे पटते आणि तुझे म्हणणे असे सुद्धा असू शकते, पण तरी सुद्धा तर आदर्श म्हणतो की अरे या सर्वांमध्ये तू सुखदाला दुखावले असेल याचा विचार तू केलास का? तेव्हा सार्थक म्हणतो की हो, ह्या सर्व किऑस मध्ये तीच माझ्या बरोबर होती. आदर्श म्हणतो की सार्थक, ती फक्त सोबत नव्हती, ती तुझी साथ सुद्धा देत होती, सांभाळून घेत होती. ज्या मुलावर आपले प्रेम आहे, ज्याच्याशी आपले लग्न होणार आहे, त्याला त्याचे पूर्वीचे प्रेम आठवते. हे पचवणं इतकं सोपं नाही सार्थक, पण तरी सुद्धा ती जबाबदारीने हे सर्व करत होती. आणि हे बघ सार्थक, यापुढे तू फक्त सुखदाचा विचार करायला हवा. तीच तुझा वर्तमान काल आहे आणि तीच तुझी भविष्य आहे. मग त्यावर असणारी ही भूतकाळाची सावली मात्र तू पुसून काढायला हवी. आणि आदर्श निघून जातो. त्यानंतर इकडे आनंदी सुद्धा ही चौपाळ्यात बसलेली असते आणि ती विचार करत असते की मी सार्थक सरांकडे का जाऊ शकत नाही, मी कापास त्यांच्यापासून स्वतःला लपवण्याचा प्रयत्न करते. त्यांच्या आईंना मी तेथे नको होते आणि ही गोष्ट जर सार्थक सरांना कळली तर त्यांना खूप वाईट वाटेल. कदाचित ते त्यांच्या आईशी सुद्धा भांडतील आणि ते मला नकोय. आणि तेवढ्या तेथे अण्णा येतात. अण्णा विचारतात की आनंदी, काय विचार केला तू? तेव्हा आनंदी म्हणते की अण्णा, विचार करण्यासाठी आता माझ्याकडे कोणताही असा पर्याय नाहीच. समोर फक्त मला एकच वाट दिसते आणि त्याच वाटेवर आता मला चालायचे. अण्णा म्हणतात की आनंदी, तू असे का बोलतेस? आम्ही सर्वजण आहोत ना तुझ्या बरोबर. आनंदी म्हणते की हो अण्णा, तुम्ही काय माझ्या सोबत आहात. शेवटी आपली लढाई ही आपल्यालाच लढावी लागणार. तर अण्णा म्हणतात की अच्छा, म्हणजे तू आम्हाला न सांगता पुन्हा स्वतंत्र असा निर्णय घेणार. आनंदी म्हणते की अण्णा, निर्णय घ्यावाच लागेल, दुसरा पर्याय नाहीच. अण्णा म्हणतात की म्हणजे तू आम्हाला सोडून जाणार हे मात्र नक्की? आनंदी म्हणते की अण्णा, जावे लागेल आणि मी जर येथे राहिले तर खूप प्रॉब्लेम्स होतील. उद्या सुखदाला कळेन, सार्थक सरांना कळेन, त्यापेक्षा मी तिकडे आश्रमातच बरी राहील. अण्णा म्हणतात की आनंदी, तू आता मोठी झालीस, त्यामुळे तू तुझा स्वतंत्र विचार करू शकते, निर्णय घेऊ शकते. मी काय अडवणारा तुला कोण? तर अण्णांच्या डोळ्यात पाणी येते. तेव्हा आनंदी सुद्धा डोळ्यामध्ये पाणी आणत अण्णांच्या मिठीत येते आणि रडत असते. त्यानंतर इकडे सार्थक सुद्धा आपल्या रूम मध्ये एकटक बसलेला असतो आणि आनंदीचाच विचार त्याच्या मनात सुरू असतो. तर तिथे सुखदा येते. सुखदा म्हणते की थकलस ना दिवसभर, आज दिवसभर तू आनंदीची शोधण्याची खूप धावपळ झाली असेल. तेव्हा सार्थक म्हणतो की मला माहिती आहे की मी तुला खूप हर्ट केले, आय एम सॉरी सुखदा. तर सुखदा म्हणते की सार्थक, अरे प्लीज अजिबात असा विचार करू नकोस. तुला माझी काळजी आहे, तुझे प्रेम आहे म्हणून तुला असे वाटते. उलट मला आनंद झाला. तर सार्थक विचारतो की ते कसे? तर सुखदा म्हणते, अरे मी दुखावली गेलेली आहे याचा तू इतका विचार करतोस, याचा तुला त्रास होतो म्हणजे तू माझी किती काळजी करतो, माझ्यावर तुझे किती प्रेम आहे. तेव्हा सार्थक म्हणतो की माझे म्हणणे जर खरे ठरले की जी मला दिसली ती आनंदीच असेल तर सुखदा म्हणते तरी मला आनंदच होईल. आणि यापुढे जरी ती कधी आली तरी सार्थक मला आनंदच होईल, कारण आनंदीच्या येण्याने सर्वात जास्त आनंदी तू असेल आणि तुझा आनंद माझ्यासाठी सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. माझी तुझ्यावर साधे सुधे प्रेम नाही, तू आनंदात राहणे ही माझ्यासाठी खूप जास्त महत्वाचे आहे. सार्थक म्हणतो की अगं सुखदा, तू माझ्यावर इतके प्रेम करू नकोस. तुझ्या प्रेमाच्या कसोटीवर मी जर खरा उतरलो नाही तर मला माहिती आहे की तू खूप हर्ट होशील आणि तेव्हा जगातील सर्वात दुःखी माणूस मी असेन. तेव्हा सुखदाच्या डोळ्यात सुद्धा पाणी येते आणि ती सार्थकला म्हणते की अरे किती प्रेम करावे हे आता सार्थक माझ्या हातात नाही राहिले. तेव्हा सुखदा त्याच्या जवळ येते. तर सार्थक तिला म्हणतो की सुखदा, आय एम सॉरी. आनंदीची माझ्या मनातील जागा अजून तशीच आहे. त्यानंतर इकडे सार्थक दुसऱ्या दिवशी तयार होतो आणि सुखदा सुद्धा चहा घेत असतात. तर अक्कू येते. अक्कू म्हणते की दादा, अरे आता सुखदा आणि तुझे लग्न होणार आहे आणि घरामध्ये इतके छान आपले ब्युटिफुल मुवमेंट्स होणार आहे, मग त्या आठवणी तर आपल्याला जपून ठेवायला नको का? सार्थक विचारतो की अगं अक्कू, तुला नेमकं म्हणायचे काय? तर अक्कू म्हणते की मला असे वाटते, मला एक स्मार्ट फोन घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपण सर्व आपले मेमरीज कॅप्चर करून ठेवू. तर सार्थक म्हणतो की त्यासाठी स्मार्टफोन कशाला लागतो?
एखादा फोटोग्राफर किंवा कॅमेरामन आपण बोलावू आणि हे सर्व शूट करूयात. अक्कू म्हणते की नाही दादा, ते सर्व प्रोफेशनल असतात, कामापुरती असतात, त्यांचे काम झाल्यानंतर ते निघून जातात, पण मला मात्र एक एक मोमेंट जपून ठेवायचे. अगं सुकी, तू सांग ना ग दादाला. तर सुकी सार्थकला म्हणते की अरे तिला स्मार्टफोन घ्यायचा, मग काय हरकत आहे घेण्यासाठी. त्यानंतर इकडे वृंदाही शलाकाला म्हणत असते की अगं मी तुला सांगत होते की आनंदी नाशिक मध्ये आहे. तर शलाका म्हणते की अगं आई, जशी आनंदी तुला दिसली तशी सार्थकला सुद्धा दिसलेली आहे. मग याचा अर्थ तुला कळते का? कारण अजून सुद्धा आपण सुखदा आणि सार्थकचे लग्न मोडू शकतो आणि ती आपल्याकडे चांगली संधी धावून सुद्धा आलेली आहे. तेव्हा वृंदा म्हणते की अगं पण सर्वांसमोर मला शेवटी खोटच बोलावे लागले आणि आता माझ्यावर कुणाचा विश्वास नाही बसणार. तर शलाका म्हणते की आई, तू आता जरी त्याला जाऊन सांगितले तुला आनंदी दिसली होती तर तो तुला मूर्खात काढेन आणि तुझ्या बरोबर मला सुद्धा. तर वृंदा म्हणते की काय ग, मला मूर्ख म्हणतेस? शलाका म्हणते की अगं आई, मी नाही तर तो तुला मूर्ख म्हणेन असे मी तुला सांगते. वृंदा म्हणते की हो, त्याच्या नावाखाली तू मला काही पण बोलून घे. शलाका म्हणते की आई, तू का तो विचार करतेस? आनंदीचे नेमकं काय करायचे ते आता विचार कर. काहीतरी असा मोठा डाव आपल्याला टाकावा लागणार, नाहीतर आपल्या या घरात राहणे मुश्किल होईल. वृंदा म्हणते की मला सुद्धा नाही कळत आणि परत तिच्या डोक्यात एक प्लॅन केलो. आपण जर एक गोष्ट केली तर सार्थकचा आपल्यावर नक्की विश्वास बसू शकतो असे ती शलाकाला म्हणते. शलाका म्हणते की कोणती गोष्ट? तर वृंदा म्हणते की अगं आनंदीला शोधून आपण जर सार्थक समोर तिला उभे केले तरच त्याला खरे वाटेल. शलाका म्हणते की अगं आई, करेक्ट आणि एकदम बेस्ट आयडिया आहे. वृंदा म्हणते की पण तिला शोधायचे कसे आणि कुठे शोधणार? आणि नाशिक पण इतकी लहान गोष्ट नाही की आनंदी आपल्याला सापडेल म्हणून. पण आपण एक काम करू शकतो की पेपरमध्ये आनंदीचा फोटो देऊयात आणि जी त्याला कुणाला सापडेल तर तो आपल्याला ते कळवेल. वृंदा म्हणते की अगं म्हणूनच मी तुला बावळट म्हणते. तर शलाका म्हणते की मग आपण तिला रस्ते गल्ले गल्ली शोधायचे का? तेव्हा वृंदा म्हणते की नाही, आणि आनंदी जर नाशिकमध्ये असेल तर ती तिच्या वडिलांच्या घरी असेल आणि जरी ती तिथे नसेल आणि तरी तिच्या वडिलांना नक्कीच तिच्याबद्दल माहिती असेल. त्यानंतर सुकी ही सार्थकला म्हणत असते की तू किती वाजता ऑफिसला जाणार आहे, त्यासाठी मी तुझा डबा पॅक करते. तेव्हा सार्थक म्हणतो की नाही, आज मी ऑफिसला नाही जाणार. तर सुकी विचारते की का रे? तर सार्थक म्हणतो की आनंदीला शोधण्यासाठी एकतर चान्स घेतला पाहिजे, कदाचित त्या शोधले तर सापडतील, त्या येथेच कुठेतरी असतील. तेव्हा सुखदा त्याला हादर देते. त्यानंतर इकडे आनंदी सर्वांचा निरोप घेऊन जायला निघलेली असते. आई आणि अण्णा मी येते. आईला प्रेमाची मिठी मारते. सर्वांच्या डोळ्यात अगदी पाणी आलेले असते. तर मालती म्हणते की आनंदी परत येशील ना? तर आनंदी डोळ्यात पाणी आणत म्हणते की अगं आई, मला तिथे पोहोचते तर खरी. आणि मनोज दादाला म्हणते आता संपूर्ण घराची जबाबदारी ही तुझ्या खांद्यावर आहे आणि तू मात्र खचणार नाही. तर मनोज रडतच नाही म्हणतो. अण्णा म्हणतात की चल आनंदी, मी तुला संगमनेरला सोडतो. आनंदी म्हणते की नाही अण्णा, तुम्ही नका येऊ. तर अण्णा म्हणतात की अगं तू एकटी कशी जाशील? आनंदी म्हणते की अण्णा, मी सांगितले की मी एकटी जाईन आणि पोहोचल्यावर तुम्हाला फोन सुद्धा करेन. लीनाला सुद्धा भेटते की वहिनी येते मी. लीना म्हणते की आनंदी पुन्हा नक्की येशील ना? आनंदी म्हणते की वहिनी, अगं 4 दिवसासाठी आले आणि हे सर्व घडून बसले, म्हणून मला पुन्हा त्या चक्रात पडायची वेळ येऊन द्यायची नाही. दादा, तू वहिनीची काळजी घे, तिला अजिबात त्रास देऊ नकोस. आणि वहिनी, सानूला मला कॉल करायला सांग. लीना रडतच म्हणते की सांगते आणि आनंदी सर्वांना भेटून जायला निघते. जाताने अण्णा आणि मालतीला म्हणते की तुम्ही दोघांनी तब्येतीची काळजी घ्या, मला कोणतीही तक्रार नको. आणि परत अण्णांच्या मिठीत येते आणि खूप रडते. मनोज दादाच्या सुद्धा मिठीत येते आणि लीनाला भेटून ती येते असे म्हणते. तर सर्वजण खूप रडू लागतात आणि काळजावर दगड ठेवून शेवटी आपले आनंदी तेथून जायला निघते. परंतु तिचा पायी काही तेथून निघत नसतो. शेवटी ती दरवाजात थांबते आणि मागे वळून आपल्या डोळ्यातील पाणी पासून शेवटी निघून जाते. सर्वजण खूप रडत असतात. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये सुखदा ही आनंदीला फोन करते आणि विचारते की कुठे आहेस तू? तर आनंदी म्हणते की नाशिक मध्ये. तेव्हा सुखदा म्हणते की ऐक, मला तुला भेटायचे. तेव्हा आनंदी म्हणते की सुखदा, मी आता संगमनेरला निघले. सुखदा म्हणते की तू जायचे नाही, मला तुला एकदा भेटायचे. आणि तेवढ्यात आनंदी समोर पाहते तर आता शेवटी आनंदीला कोणी पाहिले असणार, नक्की वृंदा असणार. ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.